जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यंग स्टार्सच्या वतीनं विरार येथील विवा कॉलेज सेमिनार हॉलमध्ये चला बोलूया शुद्ध मराठी या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या दूरदृष्टीनं आणि महापौरांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला। या कार्यक्रमात 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील अशा 2 वयोगटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। विद्यार्थ्यांना मैत्रीचं महत्त्व, स्वच्छता आणि आरोग्य, सोशल मीडियाचा प्रभाव, आत्मनिर्भर भारत आणि माझी मायभाषा मराठी यासारखे विषय वेळेवर देण्यात आले होते। केवळ 3 मिनिटांचा विचार करून विद्यार्थ्यांनी या विषयावर आपले विचार उत्स्फूर्तपणे मांडले। राजीव गांधी विद्यालयाची दुर्वा प्रल्हाद चिकणे हिनं प्रथम, तन्मयता रावराणे हिनं द्वितीय, तर स्वरा जाधव हिनं तृतीय क्रमांक पटकावला। मोठ्या गटातून प्रज्ञेश लोटलीकर यानं प्रथम, पूजा राणे हिनं द्वितीय, तर स्वाती नाईक हिनं तृतीय क्रमांक पटकावला। यासोबतच महिलांसाठी गुळापासून बनवलेले पदार्थ या विषयावर पाककला स्पर्धाही आयोजित करण्यात आली। त्यात 50हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत संजीवनी कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मिलिंद पोंक्षे, सुरेखा कुरकुरे, भूषण चोरी, तानाजी पाटील आणि वृंदा मैकर यांनी विशेष मेहनत घेतली। अश्विनी भोईर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा। मी आता 7वीत शिकत आहे। मी राजीव गांधी विद्यालयाची एक विद्यार्थिनी आहे। आज मी तुमच्या समोर स्वच्छता आणि आरोग्याच्या बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे। स्वच्छता आपल्याला आपल्या जीवनात कायम पाळली पाहिजे। कधी रस्त्यावरती कचरा पडला तर आपल्याला तो उचलायला पाहिजे। आपण आपल्या जीवनात स्वच्छता ठेवली पाहिजे। आपण कायम आरोग्य राहिलं पाहिजे। जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपली आई आपल्यासाठी माझा नमस्कार। माझ्याविषयी जो आपल्यासाठी जीव सुद्धा देऊ शकतो मित्र असा की जो आपल्या नेहमी सोबत असावा, आपल्या सुख दुःखात असावा, मरणापर्यंत आपल्या सोबत असावा। मित्र असा की तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक मोडावरती असावा। मित्र असा की जो आपली नेहमी मदत करणारा असावा। मित्र असा